प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. हे ठिकाण सुंदर आहे का? इथल्या अद्भुत पर्वत आणि समुद्राकडे पहा. पर्वत आणि समुद्र यांच्यामध्ये छान हॉटेल्स बांधली आहेत. इथे अनेक पर्यटक येतात आणि ते इथे थांबून सर्व गोष्टींचा आनंद घेतात, कारण प्रभूने हे सर्व नैसर्गिकरित्या निर्माण केले आहे. हे सर्व मानवाने पाहावे आणि आनंद घ्यावा म्हणून त्याने बनवले आहे. हे ठिकाण पाहून मला खूप आनंद होत आहे. तुम्ही विचार करत आहात का, आज प्रभू माझ्यासाठी कोणता संदेश देणार आहे? तू ढळणार नाही असं प्रभू म्हणतो. काय मी ढळणार नाही? मला थोडं ढळल्यासारखं वाटतंय. मला काय करावं हेच कळत नाही. ही समस्या मला ढळवत आहे असं वाटतं. ही संघर्ष आणि शैतान मला हलवत आहेत. वाईट लोक मला हलवत आहेत. ते मला शांत बसू देत नाहीत. तुम्ही असंत्रस्त आहात का? जर तुम्हाला ढळून जायचे नसेल तर एक गोष्ट नक्की करा. 1 योहान अध्याय 2 वचन 17 पहा. देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो, म्हणजे तो ढळणार नाही आणि तो टिकून राहील असं सांगितलं आहे. कोण? जो देवाची इच्छा पूर्ण करतो तो. म्हणून जर तुम्हाला टिकून राहायचं असेल आणि हलायचं नसेल तर तुम्ही स्वतःला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी समर्पित केलं पाहिजे. तुम्हाला प्रभूने आपली प्रार्थना ऐकावी असं वाटत असेल तर आपल्याला देवाच्या इच्छेनुसार प्रार्थना करावी लागेल. तो ताबडतोब ती प्रार्थना ऐकेल. येशू म्हणाला, जो पित्याची इच्छा पूर्ण करतो तोच स्वर्गात प्रवेश करेल. म्हणून देवाची इच्छा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. देवाची इच्छा कशी शोधायची? ती तुम्ही बायबलमध्ये शोधू शकता. बायबलमध्ये देवाच्या इच्छेबद्दल अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणून आपल्याला शास्त्र वाचून त्या गोष्टी जाणून घेतली पाहिजे. तुम्ही विचारू शकता, बायबलमध्ये सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे का? त्या काळातील जीवनशैलीबद्दल बायबलमध्ये उल्लेख आहे. मग ते मला काय शिकावं किंवा कोणता व्यवसाय करावा याबद्दल मार्गदर्शन करू शकेल का? पवित्र आत्मा हा देवाची इच्छा प्रकट करणारा आहे. म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना करता तेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला देवाची इच्छा प्रकट करेल. तुमच्याबद्दल देवाची इच्छा काय? काही लोक म्हणायचे, तुमचे सेवकाई फक्त खेडेगावातून होतं म्हणूनच प्रभू त्याला आशीर्वाद देतो. जर सेवकाई शहरातून केलं तर तो आशीर्वाद देणार नाही का? प्रभूने शहरातून केलेल्या अनेक सेवकाईंना आशीर्वाद दिला आहे. सेवकाई शहरातून होतं किंवा गावातून याचा काही फरक पडत नाही. मी 12 वर्षे चेन्नई शहरात होतो. तेथेच मी माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर तिथेच मला तारण मिळालं आणि मी बायबल कॉलेजही केलं. पण जेव्हा प्रभूने मला सेवेसाठी बोलावलं तेव्हा मी त्याला विचारलं की माझं सेवकाई कुठून करावं. प्रभूने मला माझ्या मूळ गावात परत जाऊन तिथेच सेवकाई सुरू करायला मार्गदर्शन केलं. मी 12 वर्षे ज्या लोकांना ओळखत होतो ते सगळे चेन्नईत होते. फक्त वर्षातून एकदाच मी नालुमावरीला जायचो. म्हणून जेव्हा प्रभूने मला तिथे सेवा करण्यास सांगितलं तेव्हा थोडं अवघड वाटलं. पण मला हे माहीत होतं की हे देवाची इच्छा आहे, म्हणून मी माझ्या मूळ गावी परतलो. म्हणून या सेवेमध्ये देवाचं संरक्षण आहे आणि त्याचा आशीर्वादही आहे. यामुळेच आपण ठामपणे उभे राहिलो आहे. तुझ्या आयुष्यातही व्यवसाय करणार असशील तर देवाच्या इच्छेनुसारच करायला हवा. जर तुम्ही घर बांधत असाल ते देवाच्या इच्छेनुसारच बांधा. तुम्ही काहीही करत असाल तर देवाला विचारा, त्याची इच्छा जाणून घ्या आणि मगच ते करा. तुम्ही टिकून राहाल, कोणीही तुम्हाला हलवू शकणार नाही. कुठेतरी चुकलात ना तुम्ही? येशूचे इच्छा समजता केले असेल. आता समस्या आली आहे कारण तुमची इच्छाप्रमाणे केला. किमान आज तरी प्रभूला सांगा, प्रभू मला माफ कर. यापुढे मी सर्व तुझ्या इच्छेनुसारच करीन. अशा प्रकारे स्वतःला समर्पित करा. आता प्रार्थना करा. प्रभू, तू असं म्हटलं आहेस की जर आम्ही तुझ्या इच्छेनुसार वागलो तर आम्ही सदैव टिकून राहू आणि कोणीही आम्हाला हलवू शकणार नाही. ते केल्याबद्दल आम्हाला माफ कर. यापुढे आम्ही तुझ्या इच्छेनुसारच जगू. हा मुलगा मुलगी अशी प्रार्थना करत आहे. कृपया त्यांना माफ करा आणि आज बदल घडवा.
त्यांना तुझ्या इच्छेनुसार जगण्यासाठी मार्गदर्शन करा. आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.